निखिल वागळेंवरील हल्ल्याचे राज्यभर पडसाद उमटतायत। पुण्यात पवार गटाचं निषेध आंदोलन सुरू झालेलं आहे। हल्लेखोरांमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता होता। एनसीपीच्या दत्ता सागरेंविरोधात तक्रार आता करणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्रिशंकू सरकारचं करायचं काय? अरे या त्रिशंकू सरकारचं करायचं काय? काल रात्री पुण्यामध्ये जी काय घटना घडली ती निश्चित दुर्दैवी आहे। लोकशाही विरोधी आहे आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करणारी आहे। सेना दत्त पोलीस चौकीपासून ते दांडेकर पुलापर्यंत या ठिकाणी आम्ही माझे कार्यकर्ते त्यांना संरक्षण देत होतो, पण या ठिकाणी किमान 100-200 लोकांच्या हातात विटा होत्या। त्यांनी गाडी फोडली आणि गाडी फोडल्यानंतर सुद्धा आतमध्ये विटा मारून या ठिकाणी या तिघांचा खून करण्याचा प्रयत्न केला। याची साक्ष मी सुद्धा कोर्टात द्यायला तयार आहे। त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते होते, पतित पावनचे होते, पण त्याचबरोबर या ठिकाणी पलीकडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा गटाचे शहराचे ज्येष्ठ उपाध्यक्ष माजी नगरसेवक दत्ता सागरे आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी माझ्या समोर निखिल वागळेंवर हल्ला केला आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारे पुणेकरांमध्ये भय निर्माण करण्याचं काम ह्या सगळ्या तिन्ही पक्षाच्या गुंडांनी केलेलं आहे। याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो। देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावाच, त्याचबरोबर ह्या शहरातल्या या तिन्ही पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांवर या तिन्ही पक्षाचे नेते काय कारवाई करणार हा नेमका आमचा त्यांना प्रश्न आहे। आणि नेता पुणेकर त्यांना त्यांची जागा नक्की दाखवून देतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।